मुंबईला प्रदूषणाचा विळखा। दिवाळी सुरू होताच मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली। अनेक भागात हवा गुणवत्ता निर्देशांक 200च्या पार। राज्यात अनेक जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी। पुढील 4 दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस। हवामान विभागाचा अंदाज, यंदाची दिवाळी पावसात जाण्याची शक्यता। सोलापुरात भाजपचं ऑपरेशन लोटस। राष्ट्रवादीचे 4 आमदार माजी आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा। सोलापुरातील राष्ट्रवादीला खिंडार पडण्याचे चिन्ह। 3 माजी आमदार हाती कमळ घेणार असल्याची चर्चा। ऑपरेशन लोटस वरून संजय राऊतांनी डिवचलं। तात्या विंचू रात्री येऊन गळा दाबेल। संजय राऊतांचा महेश कोठारेंना टोला, तर आमचा हिरो तुमचा विलन नवनाथ बन यांचा पलटवार। तात्या विंचू रात्री येऊन गळा दाबेल। महेश कोठारेंच्या वक्तव्यावर संजय राऊतांचा टोला, तर आमचा हिरो तुमचा विलन नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। शरद पवारांनी सांगितली बारामतीची पॉवर। देशावर संकट आलं की मोठे लोक पवारांचं नाव घेतात। संकट मोचक असल्याचा शरद पवारांचा दावा। संगमनेर मतदारसंघात 9,500 बोगस मतदारांची नोंद। अनेक मतदारांची नावं दुबार। बाळासाहेब थोरात यांचा खळबळजनक दावा। नवी मुंबई आणि पनवेलमध्ये अग्नितांडव। दोन्ही घटनेत 6 जणांचा मृत्यू। वाशीतल्या आगीत 4 जणांचा होरपळून मृत्यू, तर कामोट्यातील आगीमध्ये माय लेकीनं जीव गमावला। वीज वितरणाचे खासगीकरण होण्याची शक्यता। इलेक्ट्रिसिटी कायदा दुरुस्ती विधेयकात खासगीकरणाला चालना। वीज कंपन्या 6.9 लाख कोटी रुपयांच्या तोट्यात। खासगीकरणासाठी केंद्राचे राज्यांना 3 पर्याय। आणि दिवाळीच्या दिवशी सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी किंचित दिलासा। सोन्याच्या दरामध्ये 1500 रुपयांनी घसरण। सोनं प्रति तोळा 1,32,000 वर।